आपल्या मित्राकरता जीव देणारा असा मित्र खरोखर अति मौल्यवान असतो आणि यापेक्षा अधिक प्रीती, मोठी प्रीती कुठे असू शकत नाही। जो मित्र किंवा जी मैत्रीण एकमेकावरती जीवापाड प्रेम करतात आणि एकमेकासाठी वेळ आली तर जीवाची पर्वा न करता कुठल्याही संकट समयी कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी तयार असतात आणि आपला जीव पणास लावून एकमेकांच्या मदतीला धावून येतात, तीच खरी मोठी प्रीती असते। हेच शब्द आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण प्रभू येशूच्या मुखातून ऐकत आहोत। आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे, मी तुम्हाला सेवक म्हणून सांगत नाही, मी तुम्हाला दास या नावाने हाक मारत नाही, तर मी तुम्हाला मित्र या नावाने बोलावलेला आहे। मित्र म्हणून मी तुमचा स्वीकार केलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्त त्यांना मित्राची उपमा देत आहे, कारण मित्र आणि मैत्रिणीचं नातं हे कधी कधी रक्ताच्या नातापेक्षाही अधिक भक्कम असते, घट्ट असते। कधी कधी जेवढे रक्तातील माणसे जवळ येत नसतात तेवढे मित्र आणि मैत्रिणी कधी कधी अधिक जवळचे आलेले असतात, कारण त्यांच्यामधील ते प्रीती आणि त्यांच्यामधील जो प्रेम आणि जीवापाड जो प्रेम असते किंवा श्रद्धा असते, यामुळे मित्र आणि मैत्रिणी एकमेकावरती प्रेम करत असतात। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी तुम्हाला मित्र म्हणून हाक मारलेली आहे, कारण धनी काय करतो किंवा घरातील प्रमुख काय करतो हे कदाचित सेवकाला कळत नाही, परंतु त्याच्या जवळचा जो मित्र असतो, ज्याच्यावर तो जास्त शेअरिंग करत असतो, त्या मित्राला सर्व काही समजत असते। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी काय करत आहे, मी कशा प्रकारे जीवन जगत आहे, हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्ही माझी केवळ मुलेच नाहीत तर एक जवळचे मित्र आहात। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ही माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला निवडलेलं आहे। तुम्ही मला निवडलेलं नाही, तर मी स्वतःहून तुम्हाला निवडलेलं आहे आणि या मिशन कार्यासाठी तुमची नेमणूक केलेली आहे। आणि म्हणूनच सर्वप्रथम प्रीती मी तुम्हावरती केलेली आहे, कारण तुम्ही माझ्या जीवाचे भाग आहात, तुम्ही माझ्या जीवनाचे अविभाज्य घटक आहात। आज प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना ही सुंदर उपमा दिलेली आहे, ती म्हणजे त्याचा मित्र बनण्यासाठी। मित्रच एकमेकांचे दुःख एकमेकांना सांगू शकतात, मित्रच एकमेकाच्या मदतीला धावून जात असतात, मित्रच एकमेकांना योग्य तो मार्ग दाखवत असतात। प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला उत्तम असा मित्र आज मिळालेला आहे, जो नेहमी आपल्याबरोबर असतो। आपल्याबरोबर जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा आपल्याबरोबर दुःख सहन करत असतो, जेव्हा आपण आनंदित असतो तेव्हा आपल्याबरोबर आनंद व्यक्त करत असतो, आणि जेव्हा आपण गोंधळलेला असतो तेव्हा तो आपला योग्य तो मार्ग दाखवत असतो। एक उत्तम चांगला मित्र कसा असावा हे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना दाखवून देत आहे। आपलं देखील परमेश्वरामधील नातं हे एका मित्राप्रमाणे असलं पाहिजे। कुठल्याही प्रकारची संकोच न बाळगता आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन पापांची क्षमा मागून नवीन जीवनाला सुरुवात केली पाहिजे। आपल्या मनातील कुठल्याही प्रकारची दुःख असू द्या, संकट असू द्या किंवा कन्फ्युजन असू द्या, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त खरोखरच एक मित्रत्वाचा खांदा आपल्या समोर पुढे करून आपल्याला तो सांत्वन करत असतो, आपला धीर देत असतो। आज परत एकदा त्या मित्राचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण आधार घेऊया, त्याचा हात पकडूया, त्याने दाखवलेल्या मार्गावरती आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि खरा मित्र, चांगला मित्र म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणार आहे। आमेन।